गॅस सिलेंडरचा भडका उडाल्यामुळे घराला आग लागल्याची घटना घडली जालन्यात घडलाय आणि आगीमध्ये घरातलं सर्व साहित्य जळून खाक झालंय। जालन्याच्या पळसखेडा ठोंबरी या गावामधली ही घटना आहे। शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान यामधून झालंय। आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे। गौरव साळी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। गौरव, काय तपशील या संदर्भात? खरंय नम्रता, ही जी सदर घटना ही जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील पळसखेडा ठोंबरे येथे घडलेली आहे। पळसखेडा ठोंबरे या ठिकाणी एक जे कुटुंब आहे ते वास्तव्यास आहे। त्यांच्या शेतामध्ये त्या ठिकाणी त्यांचं घर आहे आणि घरामध्ये जेव्हा स्वयंपाक सुरू होता त्यावेळी सिलेंडरला आग लागल्यामुळे तिचा भडका उडालेला आहे आणि घर जे आहे हे घर संपूर्णतः जळून खाक झालेले आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो सुमारे लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। या आगीमध्ये संसारोपयोगी साहित्य जे आहे ते जळून खाक झालेलं आहे। घरामध्ये स्वयंपाक सुरू होता, महिला घरात स्वयंपाक करत होती आणि त्या दरम्यानच गॅस सिलेंडरला आग लागली, त्यामुळे हा संपूर्ण भडका उडालेला आहे आणि यात मोठं नुकसान झालेलं आहे। मात्र जीवितहानी जी आहे ती टळलेली आहे। ज्या वेळेला सिलेंडरला आग लागली त्यावेळेला सदर महिलेने घराबाहेर धाव घेतली आणि आरडाओरडा सुरू केला, त्यामुळे आसपासचे नागरिक जे आहे ते त्या ठिकाणी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले। मात्र तोपर्यंत घरातील जे साहित्य होतं ते जळून खाक झालेलं आहे। गौरव, हे जी दृश्य समोर आहे त्याच्यामध्ये ही आग बरीच पसरलेली दिसते, म्हणजे घराच्या बाजूला इतरही काही मला वाटतं धान्य किंवा इतर गोष्टी साठवून ठेवल्या होत्या, तेच त्याला सुद्धा आग लागलेली होती। खरं आहे, यामध्ये अन्नधान्यासह संसार उपयोगी साहित्य जे आहे ते जळून खाक झालेलं आहे। आगीने रौद्ररूप धारण केले होते, धुळ्याचे लोट जे आहे ते दिसत होते, त्यामुळे भीषण स्वरूपाची ही आग होती। मात्र या आगीमध्ये जीवितहानी जी आहे ती टळलेली आहे, मात्र संसार उपयोगी साहित्य जळून खाक झालेले आहे। नम्रता, गौरव, धन्यवाद माहितीबद्दल।